कल्पेश भाऊ, कभी कभी लाइफ को रिसेट करने के लिए सिर्फ एक दिन और एक डेस्टिनेशन ही काफ़ी होती है। इस बार हम निकल पड़े मुंबई की फास्ट लाइफ से दूर, सह्याद्री की वादियों में बसा हुआ एक खूबसूरत हिल स्टेशन लोनावला। लोनावला महाराष्ट्र का एक वेस्टर्न घाट्स का एक हिस्सा है। समुद्र तल से लगभग 620 मीटर ऊंचाई पर बसा हुआ ये हिल स्टेशन अपने मिस्ट कवर माउंटेन्स, लश ग्रीन वैलीज, वाटरफॉल्स और ट्रैकिंग ट्रेल्स के लिए जाना जाता है। मानसून में ये पूरा रीजन एक पैराडाइज बन जाता है। हमारा पहला स्टॉप था मैप्रो गार्डन। फ्रेश फूड, स्ट्रॉबेरी बेस्ड प्रोडक्ट्स, पीसफुल एटमॉस्फेयर और ट्रैवल के बीच तर मित्रांनो, आम्ही इथे लोणावळ्यामध्ये पेरू घेतो. आता मॅप्रो व्हिजिट केला आणि इथे आता पेरू घेऊन फिरतो. हातामध्ये बघू शकता तुम्ही आपला कल्पेश भाऊ, एव्हरी टाईमचा आपला साथी. आणि हा पेरूवाला बघू शकता, वाईड अँगलवर कॅमेरा आहे. खूप मोठा पेरू आहे हातात. हे मी बोललो ना. डिसाइड किया कि ड्यूक्स नोज पॉइंट के नीचे एक मिनी ट्रिक है। हर कदम के साथ सिटी का नॉइज पीछे छूट रहा था और नेचर की आवाज़ और करीब आ रही थी। फ्रेश हवा, जंगल की खुशबू और सिर्फ फुटस्टेप्स की आवाज़। कभी कभी साइलेंस भी बहुत कुछ बोल देता है। और फिर हम मिला एक हिडन सरप्राइज। तर मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका अशा नव्या ब्लॉगमध्ये. तर आपण खूप फिरलो सकाळपासून आज आणि ब्लॉगची सुरुवात आता एंडमध्ये करतो आहे. तर आता आपण आज आलो आहे लोणावळ्यात. खूप फुटेजेस आहेत, बॅकग्राऊंड व्हॉईस तर मी देईनच. आता आपण कुरवंडे गावात आहोत आणि इकडे एक हिडन स्पॉट रील्सवर खूप व्हायरल होतो आहे. तर त्या स्पॉटवर आपण चाललो आहे. मागचं वातावरण तुम्ही बघू शकता, फुल वाईब केले. आणि आपल्यासोबत आहेत आज अदिती, मिस अदिती. शी इज अ इंटिरियर डिझायनर. तर बघू शकता, तिच्याच गाडीने आपण इकडे आज आलो आहे. आणि कल्पेश भाऊ आपले लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, तो आपल्याला घेऊन आलेला. तसंच तो आज आपल्याला घेऊन आला आहे इकडे लोणावळ्यात. आणि गौरी मॅडम आहेत आपल्यासोबत. खूप हसतात ते. तर डिरेक्ट ते तुम्ही बघू शकता ऑफिसमध्ये फॉर्मल्स घालून आले आहेत ऑफिसमधनं डिरेक्ट. सॅटर्डे त्यांना वर्क, कॉर्पोरेट मजदूर. तर पुढचे तुम्हाला दाखवतोच फुटेजेस. तर मित्रांनो, आम्ही इकडे आता बेस पॉईंटला आहोत. ड्यूक्स नोज ह्या हिडन स्पॉटचं नाव आहे. आणि ती खूप दमली आहे बिचारी. आणि ते बाईक्स पण येऊ शकतात डिरेक्टली. तर हा व्ह्यू बघा काय मस्त आहे. बॉटलची, पाण्याची बॉटल 20 रुपयाची 30 रुपयाला. ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे 10 रुपये एक्स्ट्रा आहेत. ह्या इकडे येईपर्यंत 10 रुपीज चार्जेस वाढतातच. तर हे दमलेत, तर हे लोक पुढे नाही येणार. कल्पेश आणि मी पुढची ट्रेक कंटिन्यू करू मग आम्हाला असं वाटतं आहे. तर वरती जाऊन बघू आता कसे फोटोज आणि सर्व येते. ब्लॉग थोडा लेट चालू केला आहे मी, पण ठीक आहे. म्हणजे विचार नव्हता केलेला ब्लॉग काढेल मी, पण मनात आलं थोडा करतो. तर खूप दिवसापासून चॅनलवर काय टाकलं पण नाही. तर मग जॉब वगैरेमुळे खूप बिझी असतो. तर आता आलो आहे फिरायला, तर काढला. आता एडिट करून चॅनलवर टाकेलच नक्की. इकडे आम्ही एक असं शॉर्टकट पण आहे. तर तिथून तुम्हाला हे दिसतं, म्हणजे एक ब्रिज बांधला तो दिसतो. तर इकडे सर्वीकडे रिबन्स बांधले आहेत लोकांसाठी. हे बघू शकता तुम्ही इकडे. त्या रिबन्स थ्रू सर्वांना वे दाखवला आहे. हा बघा, पिंक कलरच्या. तर आम्ही ह्याच्यामध्ये भांडण होतात आणि ते होते.
तर आता मी त्या शॉर्टकटने त्या स्पॉटवर चाललो आहे, दाखवतोच तुम्हाला. मोर हिडन स्पॉट. हा असा मस्तपैकी व्ह्यू आहे, माहोल झाला आहे. पण आधी ती दमली आहे, तिच्या पायांचा थोडा इश्यू आहे. फक्त इथून ते इथे चढेपर्यंत दम लागले. थोडं जेवलो आहे पण आम्ही, तर पोट फुल आहे आमचं. तर तरी पण आम्ही चढतोय, खूप दम लागले. दम एका मूवीमध्ये बोलले कि मुझे थका नहीं हूँ मैं, कौन सा ये जवानी है दीवानी में, तो थकता नहीं हूँ मैं, पर आप सुन ही सकते हो मेरा आवाज़ कैसा सीन है. कल्पेश भाऊचा स्टॅमिना मजबूत वाटतोय. ही इज व्हेरी गुड ट्रेकर आय थिंक सो. आदिती पण आऊट झाली आहे, गौरी पण आऊट झाली आहे. पण काय व्ह्यू आहे मागे, मस्त व्ह्यू आहे. फोटो पण मस्त येतात. वाव. Proper trekking. Kalpesh said only 10 minutes. हार्टबीट्स बघ कशी फास्ट झाले. तर मित्रांनो, आपण आपल्या हिडन स्पॉटवर आलेलो आहोत. मागे बघू शकता डीप स्नोज, आणि वरती हा माहिती नाही काय आहे, मंदिर आहे की काय आहे. पण ह्या साईडला तुम्ही राईट साईडला बघू शकता, इथे सर्व ग्रॅपलिंग अँड टेंटिंग एव्हरीथिंग इज आहे. बट हा व्ह्यू बघा, खूप पीसफुल आहे. फक्त 15 ते 20 मिनटाची ट्रॅक आहे इकडून. तर आमच्यासोबत गर्ल्स पण होते, तर आम्ही थोडी स्लो केली. आम्हाला थोडा टाईम लागला, 45 मिनिट्स. पण मस्त व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. मित्रांनो, हा वाला ब्रिज न्यू जो बांधला आहे, इकडनं व्ह्यू बघा वरतून, क्रेझी आहे, क्रेझी. आणि मागे पण मस्त व्ह्यू आहे. आणि कल्पेश भाऊ जरा पुढे नका जाऊ, ह्या साईडला नका जाऊ, इकडनं उभं राहूनच असं थोडा वेगळाच फील होत आहे, चक्कर सारखं. तर व्ह्यू मस्त आहे, क्रेझी. तुम्ही पण इकडे व्हिजिट करा. पण येत आहे तर खूप सेफली या, आणि मस्त व्ह्यू आहे. वर्थ आहे ट्रॅक, वर्थ आहे भाई. क्रेझी माय क्रेझी. व्ह्यूज तुम्ही बघितलाच असेल. तर आता आम्ही चाललो आहे रिटर्न. वाजले 5:48. खाली जाईपर्यंत 6:30 होईल. तिकडनं घरचा प्रवास. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.